आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा ठार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज खऱ्या भक्ताचं अंतर्लक्षण सांगतात। हे जे चालू वर्ष आहे हे अत्यंत असं महत्वाचं आहे। विश्वाचे मावळे ज्ञानेश्वर महाराज यांना जन्माला येऊन या वर्षी गोकुळ अष्टमीला 750 वर्ष होतात। अर्थात 7 शतकोत्तर सुवर्ण महोत्सव असा हा सोहळा 12 महिन्यापासून चालू आहे। तर त्याची सांगत आता गोपाष्टमीला होणार आहे। माऊलीची कृपा म्हणून आजची सेवा अचानकपणे माझ्याकडे करतो। आता जशी मला माऊली बुद्धी देतील त्याप्रमाणे कीर्तन होणार आहे। मी काय बोलणार नाही, बोलणार ते माऊलीच बोलणार। माऊलींच्या जीवनाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही। माऊलीचं ज्ञान म्हणजे ज्ञानच। जसं भगवान शंकराचं ज्ञान तसं माऊलीचं ज्ञान ते जगात सिद्ध आहे। माऊलीने आपल्या जीवनामध्ये अनेक असे चमत्कार केले म्हणून जगाने त्यांना नमस्कार केले। आला का लक्षात? कोणताही काळ असो चमत्कार तर नमस्कार। झाकलेलं उघडं केलं, कठीण असलेलं सोपं केलं, बंदिस्त असलेलं मोकळं केलं। ही माऊलीची विशेषता आहे। माऊलीने आपल्या जीवनामध्ये काही चमत्कार केले, ते काही प्रसंग समोर आले म्हणून ते चमत्कार केले, जाणून बुजून नव्हे। काही अशा घटना समोर होत गेल्या आणि त्यामुळे जगाला माऊलीने चमत्कार करून दाखवले। माऊलीने आपल्या जीवनामध्ये ज्ञान सामर्थ्याने पैठणी क्षेत्रामध्ये रेडा उडवला, तर आळंदी क्षेत्रामध्ये भक्ती सामर्थ्याने जड अशा प्रकारची भिंत चालवली। त्याचप्रमाणे आळंदी क्षेत्रामध्ये सिद्ध बेटामध्ये माऊलीने आपल्या पाठीवर मांडी भजवले। योग सामर्थ्याने मांडी भजवले, ज्ञान सामर्थ्याने रेडा उडवला आणि भक्ती सामर्थ्याने आनंद क्षेत्रामध्ये जड भिंत चालवली। चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संतपर असा आहे। या ठिकाणी जो भक्त शब्द आहे तो संत वाचक असा आहे। तेव्हा संतांचं भक्ताचं जीवन जगामध्ये काही आदरणीय वेगळं आहे। भक्त हा काही जगापेक्षा वेगळा नसतो, तसा माणूस तसे भक्तही असतात। आकाराने ते आपल्यासारखेच आहे पण विचाराने आपल्यापेक्षा फार मोठे आहे।
जीवन हे काही इतरांपेक्षा आगळं असं जीवन आहे की ज्या जीवनामध्ये वैर नाही, ज्या जीवनामध्ये कोणता विकार नाही, ज्या जीवनामध्ये कोणती आशा नाही, ज्या जीवनामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, असंही जीवन भक्त जीवन. विठ्ठल 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 संपन्न जीवन असल्यामुळे त्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख आहे. आणि मग त्याला सुखी जीवन करायचं असेल त्याने आपल्या जीवनामध्ये निर्वैर व्हावे, जग समदृष्टी पाहावे आणि आनंदित असावे. सर्वाप्रती असं जीवन ठेवलं, निर्वैर जीवन ठेवलं, समदृष्टी जीवन ठेवलं, आनंदित जीवन ठेवलं तर त्याला सुख मिळतं. ते कधीच आपल्या जीवनामध्ये मोठेपण घेत नसतात. सगळं काही तेच करतात. ज्ञानेश्वर माऊलींनी एवढे मोठे ज्ञानेश्वरी जगासमोर ठेवली, पण त्याचं मोठेपण आपल्याकडे नाही घेतलं. धर्म गिरवाणी सिद्धी येथे मागितली वरले काही करून सेवक, म्हणजे मोठेपणा त्यांनी गुरुला दिला आणि पायीकपणा सेवकपणा आपल्याकडे घेतला. विठ्ठल विठ्ठल म्हणून घेतात छोटे. तेव्हा ते म्हणून घेतात छोटे ते जगामध्ये खरे असतात मोठे. तेव्हा माऊलींचं जीवन मोठं जीवन आहे. मी सांगितलं आम्हाला की माऊलींच्या जीवनामध्ये जगामध्ये तोड नाही, जोड नाही. आखी ज्ञानेश्वरी पहा, कुठं त्यांनी ममत्व धरलं. कधी आईवडिलांचं नाव नाही, भावाचं नाव नाही. माऊलींचं जीवन आपण पहा, त्यांनी अनेक अभंग लिहिले, एवढा मोठा ग्रंथ तयार केला ज्ञानेश्वरी, अमृतवन, हरिपाठ, अनेक ग्रंथ केले. पण त्यामध्ये कधीच आपलं मोठेपण त्याच्यामध्ये सगळं काही मोठेपण त्यांनी आपल्या गुरुला भगवंताला दिलं. विठ्ठल 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 लहानपण म्हणून घेण्यामध्ये खरं सुख आहे. म्हणून लहानपण देगा लहानपण म्हणून घेण्यामध्ये देवाची जवळीक आहे. कारण भगवान कृष्ण भक्त अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, जै जगात धारपुटे होईल तरी जवळीक माझी जवळीक कोणाला जो जगासमोर विनम्र होतो, छोटा म्हणून घेतो, त्याला माझी जवळीक. जीवनामध्ये तिरस्कार करतो, निंदा करतो, हेवादेवा करतो, हा कधीच मोठा होऊ शकत नाही. हा कधीच मोठा होऊ शकत. आणि म्हणून जीवनामध्ये या गोष्टी जाण्यासाठी कृपा असावी लागते. याकरता संतांची आपण सेवा करावी, भक्तांची सेवा करावी. जेवढं वेळ तेवढं नामचिंतन देवाचंही करावं, संतांचंही करावं. कधी आपण नमस्काराची भूमिका ठेवावी, जगाला नम्र व्हावं, देवासमोर विनंती करावी, टाकावी की देवा आमच्या जीवनामध्ये फार दोष आहे, काही करा आमचे दोष, आम्हाला निर्दोष करा. असं जीवन जर निर्दोष रहित झालं, दोष रहित झालं तर तो मनुष्य स्वतःला प्राप्त होतो. चिंतनाचा विषय वेगळा आहे की भक्त जीवनाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी जो भक्त शब्द आहे
हा संतवाचक शब्द आहे. जगामध्ये अनेक वस्तू आहेत पण देवासारखी. जगामध्ये अनेक सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरू सारखा. जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत पण गीता ग्रंथासारखा ग्रंथ नाही, असं काही चिंता नाही. हरि समजगतची वस्तू नाही, नाही प्रेम समपंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. तर गीतेसारखा ग्रंथ नाही, प्रेमासारखा पंथ नाही, सद्गुरु सारखा सज्जन नाही आणि भगवंतासारखी वस्तू नाही. फक्त सर्वांमध्ये मोठे संत सर्वांमध्ये. एके ठिकाणी काही प्रश्न उत्तराचा भाग आलेला आहे की सबसे बडे क्यों, तर असं उत्तर केलेलं आहे, दिलेलं आहे सबसे बड़ी पृथ्वी है. तो बोले पृथ्वी काय की बड़ी, वो तो शेष के माथे पर खड़ी. फिर शेष बड़ा, तो बोले शेष काय का बड़ा, वो तो शंकर जी के गले में पड़ा. फिर शंकर बड़ा, तो बोले शंकर काय का बड़ा, वो तो कैलाश में खड़ा. फिर कैलाश बड़ा, तो बोले कैलाश काय का बड़ा, उसे तो रावण ने हाथ से उखाड़ा. फिर रावण बड़ा, तो बोले रावण काय का बड़ा, उसे तो राम प्रभु ने फांसी उड़ा. फिर राम बड़ा, तो बोले राम काय का बड़ा, वो तो भक्तों के हृदय में खड़ा. सर्वांमध्ये मोठी शक्ती जरी भगवान असेल पण त्याही पेक्षा मोठी शक्ती संत शक्ती, भक्त शक्ती. थोडा मोठा भगवान जरी असला तर निर्गुण निराकार झाला गुणवंत गादी दंडवत बुधवनिया. तो संतांना दंडवत घालतो, संतांची सेवा करतो. चारे दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणाला बोनिया. संत मात्र देवाला अधिकार मानून सांगतात की देवा तुला जर कल्याण करून घ्यायचं असेल, कोणतं कल्याण, भेवंडेकडचं नव्हे, कल्याण करावं सुख, असं जर जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर देवा तो काय कर. चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणाला बोलिया. अशा प्रकारे संत जीवन हे फार तुला मुलाचं जीवन आहे. आणि म्हणून या संतांनी या भक्तांनी जीवनामध्ये जगाला फार काही दिलं की ज्याचं मोल नाही, असं संतांनी भक्तांनी देवाला दिलं. म्हणून या संतांनी भगवंताला जगवलं आणि तुम्हाला सर्वांना जागवलं. जगजोगी 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 जागे बोलते जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. तर या संतांचे जसे जगावर उपकार तसे देवावर उपकार, जसे देवावर उपकार तसे जगावर उपकार. पण काय सांगू आता संतांचे उपकार मत निरंतर जाते. तेव्हा जगामध्ये जे काय अस्सल संत असतात त्यांचे नक्कल होणं साहजिक असतं.
तर तुकाराम महाराजांच्या समोर आली. त्यांनी बरेच असे संत पाहिले, दृष्टीला आले की ज्यांच्या अंगी खरं संत पण नाही, भक्त पण नाही, पण अशा लोकांच्या पाठीमागे फार समाज चाललेला आहे. कारण संत हे सर्वांना कळत नसतात, अर्थात भक्तही सर्वांना कळत नसतात. कळण्यासाठी एकतर देवच लागतो, देवाला कळतो, आणि एकतर खरा संत लागतो. तेव्हा सगळ्यांना ज्या गोष्टीचं अज्ञान असतं त्या गोष्टीचं ज्ञान करून देणं हे खऱ्या भक्ताचं, खऱ्या संताचं लक्षण आहे. आणि मग ज्यांच्यावर आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, ज्यांच्याकडून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, त्यांच्याकडे खरं संतपण, खरं भक्तपण असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जी आपल्या जीवनाला जी तारक आहे अशी जी भक्तजन आहेत त्या भक्ताचं अंतर्लक्षण म्हणावं अभंगाच्या पहिल्याच्या. भक्त ऐसे दाना जय देवी सुदास, भक्त ऐसे दाना जय देवी सुदास. त्या अभंगातील हे पहिलं चरण आहे. भक्तायचे जाना गेले हे उदास आणि गेले आशा पाशी निवारवणी. भक्ती जीवनाचा परिचय तुकाराम महाराज देतात. खरा भक्त कोण? तर ज्याच्या जीवनामध्ये जो देहाने उदास राहतो, अख्ख्या जगाचं त्या देहावर प्रेम असतो, पण त्या देहाच्या भक्त संत महात्मे उदास राहतात, त्याच्याबद्दल त्यांना ममत्व नसतं. आणि आणखी ज्यांच्या जीवनामधून आशा पाशे निवृत्त झालेले असतात, विठ्ठल विठ्ठल भक्त ऐशी जाना जेथे उदास. भक्त देहाने उदास असतात. जगामध्ये आपण पाहतो भक्तपणाचा आपा असतो, पण अंतरंग भक्ताचं नसतं, मन भक्ताचं नसतं. भक्तपण हे मनापासून असावं. नुसता कपडा घातला म्हणजे भक्त होतो असं नाही, आणि होतही नाही असंही म्हणायचं. फार मोठ्या जटा वाढवल्या म्हणतो भक्त होतो असं, अंगाला राख लावली म्हणतो संत असतो असं नसतो, असंही
असतो, काही वेळेला भक्त असतो, पण निश्चित असतो असं काही नाही. अंगाला राग लावणे म्हणतो संत हो, असं मोठं शिल्प आहे. असं काही चिंता नाही, ते काही एखाद्या ग्रंथात नाही. अस्वारीच्या अंगावर लांब लांब जटा, अस्वारीच्या अंगावर लांब लांब जटा, लंगोटेने तागी, पारधी दिसे मोठा, गाढवाच्या अंगावर काय भस्माचा टोका, नकली साधू पैसा जाणार पोटा. आता असं होणार आमच्या मुख्य चिंताच करावं, प्रामाण्य ग्रंथ करावे. असलपणाचा निषेध नाही, भक्तजनामध्ये असलपणाचा निषेध नाही, नकलीचा निषेध आहे. भक्त नकलीचा नसावा, भक्त अस्सल असावा. त्याचा उपयोग जगाला होतो, त्याचा आशीर्वाद जगाला मिळतो. भक्ताकडे बाकी जरी काही नसेल, पण त्याच्याकडे तपाचं बळ, पुण्याचं बळ, आचरणाचं बळ, त्यामध्ये फार मोठी शक्ती, फार मोठी शक्ती. अंगाने मोठा होतो असं नव्हे, पण फार मोठं तपाचं बळ आहे, आशीर्वादाचं बळ आहे. तुका म्हणे हे आशीर्वाद बळे जाईल छडी नरकामध्ये, त्यामध्ये आशीर्वादाचं बळ असतं. आणि म्हणून खऱ्या भक्ताला आपण इतर काही वस्तू मागण्यापेक्षा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. आशीर्वादामध्ये फार मोठी पावर आहे, कृपेमध्ये फार मोठी पावर आहे. कधीच माणसाने छळ करायचा नसतो, आणि जर छळ केला तर तो माणूस नरकाला जातो. ते आशीर्वादी बळी आणि जायला तो छळी नरकाला. कोणी म्हणते काय भक्ताचा आपल्याला काय फायदा, तर असा हा फायदा, तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांचं मन सांभाळा. आशीर्वाद असं म्हणू ना की मला आशीर्वाद द्या, त्या म्हटल्याने आशीर्वाद मिळत नसतो. आपोआप ते आशीर्वाद आपल्याला देत असतात. त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी होणं हाच आशीर्वाद. जगामध्ये काही दिसतात ते नसतात भक्त, काही दिसतात पण ते भक्त नसतात, काही नसतात पण ते भक्त दिसतात. काही भक्त दिसतही नाही आणि असतही नाही, काही दिसतातही आणि काही असतही. भक्त जीवनाचं लक्षण महाराज सांगतात. हे का सांगतात तर हे भक्त जीवन सर्वांना कळावं की ज्याद्वारा जीवनाचा उद्धार होऊन जातो, ज्याद्वारा जीवनामध्ये खरं काय ते कळतं, ज्या जीवनामध्ये खरं ज्ञान मिळतं. कारण भक्ताविना, संताविना, गुरुविना ज्ञान मिळत नाही. आणि जे कळायचं ते कळत नाही, कळतं पण नको तेच कळत नाही. जे मिळायचं ते मिळालं पाहिजे. जीवनामध्ये जे करायचं तेच मिळालं पाहिजे. काही वेळेला जीवनामध्ये मिळतं, जे मिळायचं ते मिळत नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाणी मिळतं पण तहान मिळते का? तहान मिळत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अन्न मिळतं पण भूक मिळते का? भूक मिळत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला गादी मिळते
गादी मिळते पण झोप मिळते का? अख्खी रात्र जाते पण झोपच येते. गादी मिळते पण झोप मिळत, शरीर मिळतं पण आरोग्य मिळत आणि जीवन मिळतं पण सुख मिळत नाही. जीवनाचं खंडन करणाऱ्या गोष्टी संतांकडे असतात. संतांकडे भोग विषय नसतात, विकार नसतात, तर महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडेच असतात. तेव्हा इथं लक्षण करतात की भक्ताई सीजन गेले उदास गेले आशा पाशे निवारणे. तर ज्या लोकांचं प्रेम अत्यंत या देहावर आहे, संतांचं प्रेम देहावर नसतं. का करत नाही? कारण हे जे शरीर आहे ते जाणार आहे, नष्ट पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सर्व, नाशिवंत देह जाणार कारण तर ते शरीर नाशिवंत म्हणून अनेक प्रकारचे दोष शरीराच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या शरीराला या देहाला आपण किती सांभाळा, किती जोपासा, किती प्रेम करा, तर एक दिवस आपलं शरीर नाशाला प्राप्त होणार, मरणाला प्राप्त होणार. कबीर महाराज म्हणतात इस तन धन की कौन बढ़ाए, देखत नयनों में मरती मिलाए, अपने घात माल तुम्हारा, आप ही जाकर जंगल सोना, आड़दले दैसी लकड़ी की किती करा त्याचं, किती प्रेम करा, पण शेवटी आपलं शरीर मृत्यूला प्राप्त होणार. मग जपायचंच नाही का? जपा, पण त्याला प्रमाण थोडं ठेवा. आता हे आपले महाराज कसे दिसतात? जपतात का? नाही जपत. कशामुळे? यांना ते मर्म कळालं म्हणून नाही जपत. देवाचं सारखं, संताचं सारखं करतात. आमची पूर्वजय नक्षी बाबा सांगतात ते काही कीर्तन करत नसत, पण प्रवचन मात्र अनेक करत असत, अनेक प्रवचन होत. तर ते सांगत असत की काही माणसं
एवढं शरीर सजवतात, एवढं शरीर सजवतात की जसा काय पोळ्याचा बैलच करतात. एवढं लक्ष सामान्य जीव देहाकडे देतात. प्रेम करा पण त्याला काय प्रमाण ठेवा. अतिपणा केला तर मग अति तिथं माती होते. की सर्व जगाला देह आवडतो पण त्या देहाच्या बद्दल संतांना भक्तांना ममत्व नसतं. माझेपणा ते धरत नाही. माझेपणा त्यांचा देवाच्या बद्दल असतो. मैं हो श्री भगवान का मेरे श्री भगवान, मैं हो श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभव करते रहो तेज ममता अभिमान. त्यांनी तत्व देवाला मानलेलं असतं. माझे पण म्हणजे ते खरं तत्व आपला भगवान शरीर आहे पण ते आपलं नाही. मग कोणाचं आहे? पंचभूताचं. आणखी कोणाचं आहे? काळाचं. आणि फारच विचार केला तर आहे कोणाचं? देवानं दिलेलं आहे. देवाचं आहे. हनुमानला कनिष्ठ म्हटलेलं आहे क्षितिजल पावक गगन समीरा अशी चौक आहे. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा, पंचरचित अति अधम शरीरा. हे पंचमभूतापासून तयार झालेलं आहे आणि म्हणून ते आपलं नाही, ते पंचमभूताचं आहे. देह वसना अनिल हा पात्राचा किंवा देह हे काळाचे. देह आपला नाही आणि तर तो खोट आहे, मिथ्या आहे, नष्ट होणार आहे. म्हणून संत महात्मा त्याबद्दल प्रेम करत नाही. कसे राहतात? त्यांचं प्रेमच नसेल मग कसे राहतात? भक्ताईसे जाना जय देही उदास, भक्ताईसे जाना जय देही उदास. गेले आशपाश, गेले आशपाश श्रीमारोधी विषय तो त्यांचा झाला नारायण. उदास राहतात. ममत्व देहाबद्दल ते धरत नाही. कसे राहतात? माऊलींच्या काही उभ्या आहेत का? उच्च अवस्था की ते आपला चतुरपणा, आपला मोठेपणा, आपली करा ते जगासमोर ठेवून वेळ वाकडवा. तसे हे ना तसं जगाला मोठे पण चांगले पण दाखवायचेच नाही. साधं राहायचं. वेळ म्हणून तर काही नाही पण ते आपला बाळा माहिती गेले म्हणजे आपल्याला मोठं समजत आहे. मग तो साधारण वेळ म्हटलं तरी चालेल असंही म्हटलं जीवन असतं. तरी तो या देहावरील आणि उदास आयुष्यात गीता जैसा बिहारी बैस विराय आपलं करण्यासारखं आहे. किंवा गाय ते जैशेने अंगावरी हात माने तैसे देह धरणे उदास होते. अशी एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून दागिने गोष्टी घेत असते. एखादी महिला आणि समाजामध्ये लटून थटून जाते. लग्न असेल कोणताही कार्यक्रम असेल पण त्यावेळेला ती बाई कशी राहते?
राज हे दागिने आपले नाही, हे दागिने दुसऱ्या बाईचे आहेत. धरा विठ्ठल. बाई दागिन्याच्या बद्दल फार महत्व धरून राहत नाही, फक्त चोरीला जाऊ नये म्हणून ती दक्ष राहते. पण तिच्या मनात महत्व नसतं. हे दागिने आपले असून दुसऱ्या आहे. तसं संत जीवन देखील हे शरीर आपलं असून हे परक्याचं आहे, हे दुसऱ्याचं आहे. अशा पद्धतीने ते जगामध्ये वावरत असतात. पण या त्यापैकी परमार्थ करून घेतात. चांगलंही आहे आणि वांगलंही आहे. नाशिवंत आहे, पण जरी नाशिवंत असेल तर नाशिवंत घेतात आणि ब्रह्मही राहतात. असा फार मोठा स्वार्थ आहे, फार मोठी प्राप्ती आहे. या ध्याने तुम्ही खास परमार्थ केला तर तुम्हाला देवाची प्राप्ती, खऱ्या आनंदाची सुखाची प्राप्ती होऊन जाणार. तुमच्या जीवनाचा उद्धार होऊन जाणार. तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होणार. यापेक्षा काय. जरा त्यांच्या जीवनातून आशा पाश हे निवृत्त झालेले असतात. एकतर मग आशा संपत नाही, आशा मरत नाही. माणसाचं शरीर मरतं, जीवन संपून जातं, पण आशा मात्र संपत नाही, आशा मात्र मरत. मन मरे माया मरे, मन मरे माया मरे, मर मर गए शरीर, आशा तृष्णा कभी न मरे, कह गए दास कबीर. कबीर महाराज होता बाकी मरे, पण आशा तृष्णा मरत नाही. तृष्णा मिळली पाहिजे, माणसाची आशा मिळली पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आशा मरत नाही तोपर्यंत खरं सुख प्राप्त होत नाही. आशा मरत नाही तोपर्यंत खरं सुख मिळत नाही. म्हणून आशा जैशी दुःखाते. आशा काय करते? दुःखाला जन्म देते. निंदा काय करते? पाप निर्माण करते. निंदा केली की पापच लागणार आणि आशा केली की दुःखच होणार. हे ठरलेलं आहे. जिथं आशा तिथं दुःख आलंच. आशेजवळ सुख नसतं. आसे पासे नाही सुख, आसे पासे केवळ दुःख. आशा सर्वांची बाधक, मुख्य दोष तू आशा. जीवनामध्ये अनेक दोष आहेत, पण त्या सकळ दोषांचा राजा जर कोण असेल तर ती आशा आहे. पण कर्म करा, पण आशा धरू नका. कर्म करा, क्रिया करा, काम करा, पण हे केल्याने हेच मिळेल अशी आशा धरू नका. आशा केली की तिथं दुःख निर्माण होत असतं. तुम्ही तुमच्या वाटेला जे कर्म आलं, जे काम आलं ते प्रामाणिकपणाने करा. मग तुम्हाला भगवान भरपूर देणार. तर लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तुम्हाला किती पाहिजे भगवान तुम्हाला भर देऊन टाकणार. मरेपर्यंत तुम्हाला संपणार देवाची संताची कृपा झाली तर. त्याकरता कोणतंही कार्य करताना त्याच्यात आशा ठेवू नका आणि मी केलं म्हणून असं म्हणू नका. दिसत नाही. आशा करू नका, कर्म करा. हे केल्यानंतर मला हेच मिळेल असं धरून. आम्ही देखील कीर्तनकार लोकांनी हे केलं तर आशा धरून जायचं. हे देतील ते देतील एवढं देतील असं बिलकुल
ही कल्पनाच करायची, मग तुम्हाला कोण मिळेल. आणि तसं जर आशा करून पैसा घेतला तर तो पैसा कधी माणसाला सुख देत नसतो. आयाची प्रज्ञेने जीवन जगा हा सगळ्यात मोठा, आणि घेत देतो तो सगळ्यात मोठा. आयाचे प्रज्ञे जे मिळेल त्याच्यात संतोष राहा, त्यामध्ये खुश राहा, आणि देवाची भक्ती चांगली करा, आणि चांगल्या संतांची संगती करा, आणि जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करा. त्याला काहीच कमी नाही. गेले आशा पाशे निवारून, अशा पाश त्याच्या जीवनामध्ये गेलेले असतात, नष्ट झालेले असतात. मग त्या भक्ताने आशा करायचीच नाही का? करावी, पण भगवंताची करावी, इतर पारमार्थिक करावी. आशा एक राम दिसे तुझी आशा छोड दे, आशा एक राम दिसे तुझी आशा छोड दे, नाता एक राम दिसे तुझे नाता तोड दे, नाता एक राम दिसे तुझे नाता तोड दे. बाकी सर्व त्याने करून टाकावं, फक्त आशा मात्र देवाची साधू संतांची परमात्माची अशी जीवनामध्ये ठेवावी. असं भक्तायशी जाणा जेथे हे उदास गेले आशा पाशी निवारून. पण अशा संतांनी आपल्या जीवनामध्ये कोणता विषय केलेला असतो?
आपलाही माता संपत आलेला आहे. त्यामुळे आपण आता थोडं आवडत घेऊ. निर्वाणाने गोविंद असे मागे पुढे आणि काही तर साखरे घडवलेले आणि असे भक्त त्यांनी एखाद्या सत्कर्माचा प्रारंभ केला तर अशाच पाणी सर्वांनी मदत करावी. नाही तर मदत केली तर काय होतं? महाराज डेंजर सिग्नल दाखवतात, लाल किंवा दाखवतात. का म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पितरेश्वर भक्ता ऐसे दाना देते ही उदास गेले आशा पार्श्वनी मारोणी विषय भूतांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. असं भक्तजीवन हे चिंतन करण्यासारखं आहे. अशा भक्तजीवनाचं चिंतन केलं, अशा भक्तजीवनाचं नाम घेतलं तर पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे पुण्यवान होतो. कधीही आपण भक्ताचं संताचं नाम चिंतन केलं तर एरवी इतराचं चिंतन किती करा, इतराचं नाम किती घ्या, तुम्हाला पुण्य लागणार नाही. तुम्ही केलेले पाप जाणार. तुम्ही किती म्हणत बसा दगड 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 दगडाचं किती नाव घ्या, पुण्य लागणार नाही, पाप जाणार नाही. तुम्ही किती म्हणा माती 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 माती. किती मातीचं नाव घेतलं तर पाप जाणार नाही, पुण्य लागणार नाही. उलट तुमची माती होऊन जाणार आणि काय फरक पडतात. तेव्हा संतांचं नामचिंतन अवश्य करा, देवाचं नामचिंतन अवश्य करा. या गोष्टीला विसरू नका. सर्वांचा आदर सत्कार करा, आदरभाव सर्वांच्या प्रती ठेवा, नम्रभाव जगाशी ठेवा. नम्र झाला होता त्याने तोंडले घालवतात. असं हे पवित्र जीवन आहे, असं हे देव मान्य जीवन आहे. यातून आपल्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जात असतं. असं पवित्र चिंतन जीवनामध्ये ठेवा. देवाचंही ठेवा, संतांचंही ठेवा, गुरुजनांचं ठेवा, आपल्या आईवडिलांचं ठेवा, थोडा मोठ्यांचं जीवन करा. असो या ठिकाणी माऊलीच्या कृपेने सेवा प्राप्त झाली. संस्थेच्या द्वारा जोग महाराज संस्थेच्या द्वारा सेवा मला प्राप्त झाली. अचानकपणे ती सेवा थोडीफार सेवा केली तेव्हा ही झालेली सेवा माऊलींच्या चरणी जगद्गुरू महाराज गुरुदेव महाराज आमचे सर्व गुरुजन मंडळी संस्थेचे बोधे बाबा या सर्वांच्या चरणी तथा संत मामूभाऊ महाराज या पवित्र चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो.
साहेब विभागामध्ये काय सांगतात मागचा इशारा बघायचा पहिले मोदी